ठाणे महापालिकेत सत्ताधारी शिवसेनेला परिवहन समितीच्या निवडणुकीत युतीच्या पराभवाला कारण ठरलेले उपमहापौर मिलिंद पाटणकर कालपासून नॉट रिचेबल आहेत। काल रात्री शिवसेनेचे काही नेते आणि मिलिंद पाटणकरांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली। त्यानंतर मिलिंद पाटणकर नॉट रिचेबल आहेत। दरम्यान काल उपमहापौर मिलिंद पाटणकरांच्या केबिनची तोडफोड प्रकरणी मनपानं अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी जाऊयात ठाण्याला। आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्याबरोबर आहे। कपिल, आपण बघू शकतो की ठाण्यात एकूणच राजकीय हाणामारी झालेली दिसते आणि एकूणच हा जो पराभव आहे सभापतीपदाचा शिवसेनेच्या जिव्हारी आलेला आहे, काय सांगाल? नक्कीच मृदुला, ह्या घटनेत दोन महत्त्वाच्या बातम्या समोर येतात। एक तर मिलिंद पाटणकर जे आहेत ते काल रात्रीपासून संपर्कात नाहीत कोणाच्याच, त्यांचा फोन स्विच ऑफ येतोय। सूत्रांनी काही गुप्तसूत्र त्यांचं असं म्हणणं आहे का ते मुंबईला वरिष्ठ नेत्यांबरोबर जाणार आहेत, तर काहींचं असं म्हणणं आहे ते ठाण्यामध्ये अन्यस्थळी आहेत। अशा काही बातम्या समोर येत आहेत, परंतु खरं काही सांगता येत नाहीये। त्यामुळे एक थोडंफार चिंतेचा बाब आहे किंवा खळबळ उडालेली आहे ठाण्यामध्ये। तर दुसरीकडे मात्र काल जी तोडफोड झाली होती उपमहापौरांच्या कॅबिनची, त्याविरुद्ध पालिकेने अज्ञात लोकांविरुद्ध नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। ह्या दोन महत्त्वाच्या घटना समोर येतात। निश्चित कपिल, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। कपिल राऊत आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। ते एकूणच काय झालं ही राजकीय हाणामारी बघूयात या रिपोर्टमध्ये। वारंवार बंडखोरीची लागण झालेल्या ठाणे महापालिकेत परिवहन समिती निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा बंडखोरीचा अनुभव आला। आघाडीनं भाजपचे सदस्य अजय जोशी यांना आपल्या बाजूने वळवून शिवसेनेवर कुरघोडी केली। शिवसेनेचे बंडखोर शैलेश भगत सभापतीपदी निवडून आले। या पराभवानं संतप्त झालेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी भाजपचे उपमहापौर मिलिंद पाटणकर यांच्या कॅबिनची तोडफोड केली। पाटणकर यांनी जोशींना बंडखोरी करायला भाग पाडल्याचा आरोप करण्यात येतोय। विजय एकत्रितपणाने सर्व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष मनोज प्रधान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मनोज प्रधान, विरोधी पक्षनेते जगदाळे, मनोज शिंदे, नजीम मुल्ला, नारायण पवार, बाळकृष्ण पुणेकर, रवी पाटक सगळ्यांनी एकत्रित येऊन केलेल्या प्रयत्नांना मिळालेलं यश। या क्षणापर्यंत शिवसेनेने शैलेशला पक्षातनं शिवसेनेतनं काढल्याचं कुठेही जाहीर झालेलं नाहीये। माझ्या दृष्टीने शैलेश हा शिवसैनिकच आहे, तो बंडखोर एका घरातला हे शिवसेनेने ठरवावं आणि त्यामुळे मी शैलेशला शिवसैनिक म्हणूनच सत्सद्विवेक बुद्धीला स्मरून मतदान केलेलं आहे। शिवसेनेचे बंडखोर शैलेश भगत यांचा अर्ज भरतानाही आघाडी आणि शिवसेना सदस्यात हाणामारी झाली होती। तर केवळ 2 महिन्यांच्या अल्प कार्यकाळासाठी झालेली ही निवडणूक आघाडी आणि युतीनेही प्रतिष्ठेची केली। आता या कुरघोडीच्या राजकारणात मिलिंद पाटणकर फसल्याचं दिसतंय। पाटणकर यांनी उपमहापौर पदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी भाजप नगरसेवकांनी केली आहे। मिलिंद पाटणकर हे शहराचे अध्यक्ष आहेत, अनुभवी नगरसेवक आहेत। पूर्ण पार्श्वभूमी अजय जोशीला उत्तेजन करण्यामध्ये, बंडखोरी करण्यामध्ये संपूर्ण हात त्यांचा होता, असे आम्ही पक्षाकडे तक्रार केलेली आहे आणि पक्षाकडे मागणी केलेली आहे। देवेंद्र फडणवीस प्रदेशाचे अध्यक्ष आहेत, विरोधी पक्षनेते एकनाथजी खडसे, विनोदजी तावडे की यांच्यावर कारवाई करावी, यांना पक्षातनं निलंबित करावं। ठाणे महापालिका निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेपासून ते आतापर्यंत युती आणि आघाडीचे नेते संधी मिळेल तेव्हा एकमेकांना धोबी पछाड देण्याचं काम करतायत। या सर्व कुरघोडीच्या राजकारणात मात्र युतीची माती होताना दिसते। कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास, एक पाऊल पुढे।